पुण्यात 9 वर्षीय मुलीवर आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती भागात नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळली। पोलिसांनी आरोपी आजोबाला केली अटक। नसरापूरमधील पीडित मुलीचा श्वास कोंडल्याने मृत्यू। शवविच्छेदन अहवालात निष्कर्ष। नराधमानं तोंडात मोजा कोंबल्यामुळे श्वास कोंडून जीव गेला। चिमुरडीच्या अंगावर आढळल्या जखमा। पुण्याच्या नसरापूर अत्याचार घटनेतील नराधमाची लैंगिक सक्षमता तपासणी पॉझिटिव्ह। ससून रुग्णालयाकडून आरोपी भीमा कांबळेची तपासणी। न्यायवैधक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द। पुण्यातील नवले पूल परिसरात कुठलंही आंदोलन करता येणार नाही। नसरापूर घटनेनंतर पोलीस आयुक्तांचे आदेश। नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केल्याने झाली होती 4 तास वाहतूक कोंडी। लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना पॅरोल देऊ नका। मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीत विधी आणि न्याय विभागाला निर्देश। लैंगिक शोषण गुन्ह्यातील 80 ते 90% आरोपी पॅरोलवरचे। अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सत्ता स्थापनेसाठी मागितला काँग्रेसचा पाठिंबा। काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची माहिती। काँग्रेसच्या तामिळनाडू प्रदेश युनिटची आज चेन्नईमध्ये महत्त्वाची बैठक। SRPF परीक्षेतील अभूतपूर्व गोंधळानंतर भरती स्थगितीचा सरकारचा निर्णय। एकाच खासगी पुस्तकातील 85 प्रश्न परीक्षेत आल्यानं विद्यार्थ्यांनी घेतला होता आक्षेप। लोकभवनात जाऊन राजीनामा देणार नाही। ममता बॅनर्जी यांची भूमिका। निवडणूक हरलेलो नाही, हरवलं गेलं। ममता यांचा निवडणूक आयोग आणि भाजपवरही निशाणा। यंदाच्या पावसाळ्यात देखील अंधेरी सबवे तुंबणार। सल्लागारांचा अहवाल। सबवेवरील उड्डाणपूल व्यवहार्य नसल्याचा पालिकेचा निष्कर्ष। तांत्रिक अडचणींमुळे सबवे समस्यामुक्त होण्याची शक्यता धूसर। पुरंदर विमानतळ भूसंपादनाचं पॅकेज जाहीर। एकरी 1.61 कोटींचा लाभ। पुरंदर विमानतळ गेम चेंजर ठरणार। पोलीस रील स्टार सोनाली हिंगेसह सुदाम तायडे आणि PSI अजित बडे बडतर्फ। प्राचार्यांना खोट्या गुन्ह्याची धमकी देत 7 लाखची खंडणी उकळल्या प्रकरणात कारवाई। येत्या हंगामासाठी उसाला 3650 रुपये FRPची घोषणा। FRP मध्ये प्रति टन 100 रुपयांची वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। 5 कोटी ऊस उत्पादकांना फायदा होणार, सरकारचा दावा। पंजाबच्या जालंधरमध्ये BSF मुख्यालयाबाहेर स्फोट। डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये स्फोट। 1 जण जखमी। स्कूटीमध्ये स्फोटक ठेवल्याची शक्यता, चौकशी सुरू। Thank you.